दे 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 रट्टा दे रट्टा दे रट्टा आपल्याला देवका बीचला आणि काय सुंदर बीच आहे बघा. आहा सगळ्यात जलपर ते जलपर काय बकराचं इथं मोठे बकराचं एकदम गोवा टाईप घर आहे बघा. एकदम कलरफुल कलरफुल सगळे आहे बघा. मंडळी तुम्हाला जो चर्च दाखवला ना त्याचा हा एंट्री गेट आहे. आता फक्त खायला लागतं त्याला फक्त बसून सगळं आणून द्या तो खायचा का नाही हे सगळं खोटं आहे मे बी पण एवढा नीट आणि क्लीन आहे ना. आणि रस्ते बघा. आणि सगळ्यात बेस्ट अजून हा की प्रत्येक जण म्हणजे असं काय माहिती हा गरीब लोकांना एक दिवस बाहेर फिरला हॅपी बर्थडे मंडळी बर्थडे की बघा काय आलं महिनाभरचं राशन. हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पटेल ब्लॉग्स. तर मंडळी आता खूप तुम्ही महाबळेश्वर सिरीज बघितली आता सर्वजण फिरायला जातात. सो माझ्या मित्रांना पण थोडीशी चुलबुल सुचली बोलतो फिरायला जाऊ काय मात्र. सो आम्ही केलाय प्लॅन म्हणजे प्लॅन तर 1-2 हफ्त्यापासून चालू आहे. तो आता कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय. अजून झाला नाही अजून आपण कल्याण सोडला नाहीये त्याच्यामुळं कल्याण सोडू तेव्हाच आपला प्लॅन सक्सेस झाला असं म्हणेल. आणि आता आम्ही चाललोय दमनला. पण प्रॉब्लेम हा झालाय कार्तिक भाऊ का तिथे येणार आहे मोदी आणि खरोखर येणार आहे मंडळी मोदी. मोदी येणार आहे. आता त्यांनी आम्हाला फोन केला मी जिथे विल्ला बुक केला की बाबा लवकर या. नाही मोदींनी फोन केला ते विल्लावाल्यांनी फोन केला की लवकर या मोदी आले कारण आमच्या डोडोचा आहे बर्थडे उद्या. सो त्याला भेटायला येणार आहे. डोडो दिसत पण नाही आवरा मोठा इकडून दिसतो मोबाईल मध्ये. सो आता आम्ही निघायचं होतं आम्हाला 8 वाजता आणि आता आमच्या रथी महारथी अजून उठतायत कोणी काय झोपतायत कोणी काय. सो आता वाजलेच वरच्या आपला सकाळच्या 11. बघू कधी निघतो आणि कधी पोहोचतो तुम्हाला दाखवतो. भेटूया आपण दुसरी गाडी आल्यावर. निघलो पण नाही आता पिशालाच पोहोचल्या नाही इथल्याच चालू आली. डोडो मागतो माझं बोलतो पोटात दुखत बोलतो सोडाच लागल बोलतो काय म्हणजे काय नखरा आणल्या. अजून मंडळी निघणार होतो कितीला ना वाजले बघा किती वाजले 11:32 झाले. टाइमपास आहे बाकी काही नाही. स्वतः किती वाजता आले बघ मी किती ना मी बरोबर आल्या. चला मंडळी आता पिऊया आपण काय सोडा लिंबू पिऊन. मंडळी आपण आता हा आहे आपला बरोडा हायवे जो अजून चालू झालेला नाहीये त्याला आपण लागलेलो आहोत. सुंदर रस्ता आहे. 120-130 ची आपली स्पीड मेंटेन चालू आहे सध्या अशा रीतीने आणि अजून काम चालू आहे याचा हे बघा म्हणून हे खाली आहे पूर्ण. आता बघूया आणि मस्त वाटतंय म्हणजे चालला कारण समोर सीन पण भारी आहेत. ही आपली दुसरी गाडी आहे आणि आपलीकडे 2च गाड्या अख्ख्या रस्त्यात. चला आता पुढे दुसऱ्या हायवेला आपण एक्झिट करू तेव्हा दाखवतो. चला सुंदर मंडळी बरोडा हायवेला होतो डायरेक्ट कुठं आलो बघा कुठं काय माहिती एवढा भारी रस्ता डायरेक्ट अशा रस्त्याने आल्या मंडळी. गावाखेड्यांच्या दिप्याने कुठलं चाललंय काय माहिती बघू आता. वज्रेश्वरी माते की वज्रेश्वरी मातेला आपण लांबूनच दर्शन घेऊन आता आपण चाललो आपला प्रवासाला. चला आता आपण एक्झिट घेतला तिथून आपल्याला बरोडा हायवे आता आपण वज्रेश्वरीला आलेला आहे. आणि आता इथून पुढे कसं काय हे तुम्हाला रूट सांगतो मी. चला मंडळी भाऊचा बर्थडे उद्या भाऊ ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. धन्यवाद. खोल ना आमचा उतरले दिव्या गुजरात टायटनचा माणूस गुजरातला झाले म्हणू बा तुला तिकडे तुझा बघून तुला काय भेटल. रोहन भाऊ कसं वाटलं तुला नुसतं असतं रोहन मागचा ना. अजून तुम्हाला मंडळी दाखवतो आमची तिथे मोहित त्यांनी इकडे काय खोलाखोली करायला घेतले. इकडे मिनेश आहे ना अर्ध गेलं तिकडं आमचं. त्या अशा आपल्या 2 गाड्या आहेत. आणि कार्तिक भाऊ मगाशी जरा गेलता कुठं मोहित काय बोलतो तू या आलं आमिर लोक दिखे नाही की आगे साले हॉटस्पॉट आहे. म्हटलं एक जोक आहे तुम्हाला समजणार नाही. आम्ही हिडन मध्ये बोललो आणि आता आपण आहोत बॉर्डर पासून मला वाटतं 40 किलोमीटर असेल बॉर्डर आपल्याला इथून. आपलं इथून 100 किलोमीटर आहे. आता आपण थांबलो जेवायला. काय बोलतो नाही मला लागतो मला असं थंडा लागतो थंडा. गरीब लोकांना काय माहिती हा गरीब लोकांना एक दिवस बाहेर फिरला मांडा तो आयस किती ना आयस किती तू मांडा बस बस कापला.
सो मंडळी आता आपण जेवायला आलेलो आहे आणि आता आपण ऑर्डर दिले. मलाच नाही माहिती की ऑर्डर दिले, तर या दीपेशने ऑर्डर दिले आणि आता ही सगळी आपली मंडळी जेवायला बसले. आता जेवण आल्यावर भेटू आपण, चला. सो मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे, ड्रायव्हिंग ही माझ्या पाट्यालाच पुजले आपल्या आगरी भाषेत. पाट्याला पुजले म्हणजे असं की ड्रायव्हिंगच, फॅमिलीमध्ये जा की ड्रायव्हिंग माझ्याकडेच, मित्रांमध्ये जा की ड्रायव्हिंग माझ्याकडेच असू दे, पण मजा येते. त्याचं कारण असं ड्रायव्हिंगला, तुम्ही रस्ता बघा, हा बरोडा हायवे रस्ता दाखवता ना, किती सुंदर रस्ता आणि एकदम असाच आहे रस्ता. काही स्पीड ब्रेकर नाही मध्ये, काही पूल नाही, काही नाही, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट आणि एकदम मस्त रस्ता आहे. त्याच्यामुळे प्रवासाला मजा येते आणि अशा ठिकाणी ड्रायव्हिंग करायला मजा येते. पण जेव्हा ते सिटी ड्रायव्हिंग नको आपल्याला, आणि आता आपल्याला इथून काहीतरी 22 का 20 किलोमीटरला गुजरातची बॉर्डर आहे, म्हणजे आपण आपला महाराष्ट्र सोडून आपण गुजरातला जाणार आहोत. तर तुम्हाला बॉर्डरला मी नक्की ब्लॉग दाखवेल. भेटूया आता बॉर्डरवरती, चला. बघा सगळी पब्लिक कशी अख्ख्या बसी ट्रक बिक भरून, आणि कमीत कमी 2-2.5 किलोमीटर पासून आम्ही हेच बघतोय, पब्लिक आणि सगळ्या गाड्या. कारण इथं आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब येतात, त्याच्यामुळे आवरी गर्दी आहे इकडं. आणि हेच सगळं आम्ही 2-2.5 किलोमीटर पासून बघतोय. आणि अजून आमचा फार्म हाऊस इथून आहे 5.5 किलोमीटर. सो आता बघूया, हे बघ ना, सगळ्या गाड्या, सगळ्या मंडळी, या बस इथं लागत नाही, ते सगळ्या मोदी साहेबांच्या. बघा तुम्हाला बसचं बॅनर बिनर दिसतील, बघा हे बघा बॅनर मोदीचं सगळं, हे सगळं त्याचे झाले. बघा ही सगळी लोक चालत चालले ना, इथं कुठेतरी सभा असावी ना. मंडळी, आता आम्ही पोहोचलेलो आहोत दमनला आणि आपण आपल्या विल्ल्यावर बसलो. 7 विल्ला असं नाव आहे. स्विमिंग आहे, दिसत तरी छोटा असला ब्लॉगमध्ये तरी आहे, बराच डीप पण आहे आणि जरा मोठा पण आहे. मला पण आधी तो जेव्हा बुक केला तेव्हा छोटाच वाटलेला. आणि हे बघा आला सामान घ्यायला, चल काही घ्यायला चल. हे 2 मंडळी इकडे आहे आणि असे प्रत्येक आम्ही 9 जण 9 बेड आहेत आणि असा काहीसा हॉल पण आहे. तुम्ही तोही बघा. आयला ते बघ कसं पोज मध्ये बसले रो. ही सगळी मंडळी आपली बसलेली आहे, हे बघा. आणि बघा मंडळी, प्रत्येकाला सिंगल बेड आहे बघा. हे 3, ते 4, यो 1, इकडे 2 आहेत. हे काय रे, हे मात्रे काय थोडा हे बघाल तुम्ही ना, तर जरा तो जरा वेगळा आहे, पण बाकी ओव्हरऑल एक नंबर आहे मंडळी. बघा टीव्ही बीव्ही एक नंबर आहे. ज्याला त्याची आपली मंडळी चिल करते आणि असं मस्त आम्हाला टीव्ही बी, मोठी टीव्ही आहे, साऊंड बिऊंड सगळं व्यवस्थित. आता चला लवकर सामान काही बनवा, खाय पियाला चला. सो मंडळी, आता आपल्याला देवका बीचला, आणि काय सुंदर बीच आहे बघा. हा बीच म्हणजे बीच कमी आहे, पण जो क्लायमेट आहे ना मंडळी, हा जो सनसेट आहे, कडक कडक सनसेट आहे. काय बकराच्या इथं मोठे बकराचा यांच्या लोकांचा काय झालंय, काय फोटोशूट आहे रे तुमचा. हा भारी आले ना. चला बस झाला फोटोशूट आपल्याला आता. सो मंडळी, असा सगळा सीन आहे. तुम्हाला आता वरतून पण दाखवतो आणि इथून खालून दाखवते बघा. हे पूर्ण जे प्रवेशद्वारासारखे असे द्वार आहेत सगळे, एकच मिनिटं. आणि इकडे पण बघा, इकडे पण आहेत. सो आता एक फोटो काढतो आणि भेटूया फोटो काढून. मंडळी जाऊया थोडासा, काली माते इकडची भारी आहे. मधीनच मोठी लाट येतं मंडळी, वाढतं. हे बघा आता, हे बघा मधीनच वारली. आणि काय हा बघा सनसेट, याला डाऊन करू का आपण अजून, मावलू का याला, मावलला बघा सनसेट. आता उजालू का, असा सगळा आहे मंडळी सनसेट. चला ना मंडळी, या बीचवरचा मला सगळ्यात बेस्ट पार्ट वाटला. ॲक्च्युली हा बीचचं नाव आहे देवका बीच. दमन बीच अजून पुढे, आणि मोदीजी जिकडे दमन बीच आहे ना तिकडे जाणार आहेत, त्याच्यामुळे इथून 1.5 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे आपण दमन बीच आणि देवका बीचला, आणि आपला विल्ला पण इकडे ह्याच्या मागेच आपला विल्ला आहे. आणि म्हणजे इकडचा बेस्ट पार्ट काय होता, इकडचे रस्ते बघा मंडळी, एकदम नीट अँड क्लीन. मे बी मोदीजी आलेत म्हणून केलेत का नाही मला माहिती नाही, त्यांच्यासाठी केले असेल, त्यांच्यासाठी नसतील केले मे बी, पण एवढा नीट आणि क्लीन आहे ना. आणि रस्ते बघा. आणि सगळ्यात बेस्ट अजून हा की प्रत्येक इथे ना म्हणजे असे छोटे असे पोल आहेत, असे गेट टाईप आहे बघा. तुम्हाला दाखवायला हा असा गेट आहे ना, असे छोटे गेट आहेत. सो हे खूप भारी वाटते बघायला. असं सगळं आहे बघा. आणि आपले मंडळी चालले फोटोशूट करायला, कोणी स्टोरी काढायला, कोणी कशाला. सो चला, असं सगळा व्ह्यू आहे. हा होता आपला देवका बीचचा व्ह्यू, आणि खूप सुंदर आहे. आणि इथून वरतूनही तुम्हाला बघायला भेटेल. असं आहे, तुम्हाला फोटो काढण्यासाठी मस्त एक जागा पण आहे इकडे. हे बघा खाली फोटो काढायला हे ना, म्हणजे फोटो संपणार नाही. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो, इथून वरतूनही तुम्ही काढू शकता, वरतून बघू शकता आपला बीचचा व्ह्यू. असा काहीसा बीचचा व्ह्यू वरतून आहे, सनसेट आहे. आणि गर्दी कमी आहे बिकॉज ऑफ तुम्हाला माहिती आहे मोदीजी येणार आहेत म्हणून.
गर्दी पण कमी इकडे, कारण गाड्या तिकडे आता बंद केलं द्यायच्या. इकडे बघा तुम्ही गाड्यात नसेल दिसत, चुकून एका दुसऱ्या गाड्याच्या इथल्या लोकल असेल म्हणून इकडे गाड्यात असेल, बाकी गाड्या बंद केल्या तर सुंदर वाटते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथली हवा, एवढी हवा आहे ना म्हणजे तुम्हाला आवाज पण येतोय की नाही येतो आय डोंट नो, मे बी कमी येत असेल तर ऍडजस्ट करून घ्या. आता सगळं आहे, आता आम्ही निघतो. चला आता आपल्याला जेवायला पण बनवायचं आहे. चला, हॉटेल्स पण खूप भारी वाटतात, गोवावाली वाईब येते मला हे सगळ्यांना बघून. आणि रात्री पण आम्ही फेरी मारायचा ट्राय करूच तुम्हाला, कारण रात्री ना म्हणजे लॅम्प लागला अजून भारी वाटत असेल हा इकडचा सगळा सीन. सो आम्ही रात्री पण ना थोडा विल्ल्यावरती जातो आता, रात्री पण आपण यायचा ट्राय करू नक्की, कारण जास्त लांब नाही जावं लागतं त्याच्यामुळं. आणि असं सगळं आहे. सो आता आपण जाऊया विल्ल्यावरती, चलो. काय 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 तू मीठ सांगायला आले, तुला पीठ नाही समजा, काही नाही समजा, मीठ सांगायला आले. सामान आणला आणि करण्यात फरक आहे काय डोडो? डोडो आमचा बिचारा मेहनत घेता. तरी सामान विमान आणला होती, स्वतः तर झोपून मदत बी करायला नाही आणला, त्याचं काय? माझ्या ब्लॉग मध्ये माझीच वाट लावतो तू, क्रॉप करून टाकेला मी. तू काय असेल तुझा तर सामान आणायला गेला नाही, तुला बनवत आहे, तू कशाला किचन मध्ये आले? काय काम आहे, काय काम केलं? चिकन टाकल का मंडळी? आम्ही चिकन ब्लॉग करता, तू बनवते. नाही नाही नाही, मी ब्लॉग करतो ना भाई, मला ती ड्युटी बरोबर आहे माझी. मस्त पैकी मंडळी आहे बघा, हे थोडा वेळ राहू दे ना, मॅरिनेट होते ना. खायचं तर खा, नाही खायचं. हे मंडळी असं असतं. आणि इकडे मस्त मटन धुवायचं आहे आपल्याला, मस्त मटन आणि चिकनचा बेत आहे. बाकी आपण आचार पचार आणले खायला, चीज बेत. आलो आलो रे. काय रे काय? इकडे मस्त सगळा छाला सुलाचा काम चालू आहे सगळा. ते बघा चिवडा लसणाला मस्त आंबा बिंबा आपल्या. काय 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 इथं बोल, कोण आहो मी? त्याच्यासाठी काय? कोण आहे तू? दे 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 दे, रट्टा दे, रट्टा दे, रट्टा दे. काय आटाली आहे काय? सगळ्यात तयार झालो आहे. आंबा बिंबा आणला, कशाला आणला आंबा? तुम्ही कोकणाला आले ना, या सामान सामानाचा अध्यक्ष यो आमचा. काय कार्तिक फुलोरे काय आणले? माझं म्हणणे आणले खाय ना मुखाच, तुम्हाला कसं बाकी काय पाहिजे? काय आणले? मी खान बाबा, मी काय बोलू ना, तुम्ही खान. तर मंडळी हे सगळं खातो आणि आता आपला खातो बोलतो हे सगळं बनवतो आणि भेटतो नंतर. नाही आता थोडासा आम्ही स्टार्टर वगैरे करून आलो, आपण आला पाण्यात. आणि आपली सगळी मंडळी बघा तुम्ही, निस्ता असता निस्ता बोनो बोलायला यो, निस्ता बोनो बोलतो बायकोशा. यो निस्ता बायकोशा बोनो बोलतं, यो निस्ता बायकोशा म्हणून बोलतो, यो निस्ता एकटाच पत्ते घेलतं. यो येणार त्याचा काय नादी लागता. यो हुकमी एक का आमचा दुर्की दोन सक्सेस केले. आणि दीपेश भाऊ आमचा ऍडमिन आहे, तो ग्रुपचा पण काही कामाचा नाही. काय ऍडमिट काय कामाचं? काय काम केलं? काय काम केलं त्या सांग. काम ना बड्डे बॉय असला नाही, यो आमचा मात्र ग्रुपचा काहीच काम नाही, ना अध्यक्ष ना ऍडमिन नाही, कामाचा ना धामाचा. गाडी घेऊन येईल, गाडी बी स्वतःची चालवा नाही, गाडी बी लोकांना चालवलं होतं. म्हणजे येतं फक्त येतो, झोपतो, बसतो, खातो, पितो, नाचतो, खपला. आदेशला फक्त फुकटचं खायला लागतं, त्याला फक्त बसून सगळं आणून द्या, तो खायचा काम नाही नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. अरे मित्र माझा ऐका ना, अरे मी एवढा गाडी चालवतो, ड्रायव्हिंग मध्ये मी थकून जातो. गाडी चालवायला कोणी देत नाही, किंवा जबरदस्ती आहे, कारण याला बसायला जागा होत नाही. यो क्रॉप केलं जायला काही क्रॉप करायला नाही. नाही मंडळी इकडे मंडळी आणि आपले बर्थडे बॉय बिझी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डोडो तुला, उदंड आयुष्य लाभो हीच एकविराची प्रार्थना. पण भाऊचा केक नाही भेटला मंडळी, खूप शोधला आम्ही, त्याच्यामुळे भाऊच्या समस्या. पण उद्या कापू केक, असं पण बर्थडे उद्याच आहे. मध्ये उद्या मच्छी स्टॉलवर जायचं आहे डोडोच्या, फुकाट सगळी मच्छी आहे, संतोष भोईरला फक्त भेटायचं. बघतो तर उद्या धंदा बंद, शनिवार आहे धंदा बंद. आणि इकडे आंबेलीचे सुपत्र रोहन लाईटी माहिती दिसत नाही. हा रोहन चल ना पाण्यात. रोहन सांगतो मी कपडे नाही आणलं, म्हणतो वाला वाला म्हणतो, मला पट्टा नाही म्हणतं. हे दोघं इकडे बसल्या नाही, कंचा डान्स. सगळं जलपरा, ते जलपर कत जलपरी जल थांबरा पाणी जलपर नाही जलपरा यो. अशी सगळी मंडळी आज आता मजा करतात. मी फोन देतो ठेवून बाजूला आणि मजा कुठे कसं
चला मंडळी आता भेटू आपण नंतर. आता पाण्यात आल्यानंतर झाले पत्ती खेळायला आम्ही सगळं. आता हे उघडे बसलेत म्हणून त्यांना घेत नाही मी, पण अशी काहीशी पत्ती घेऊ शकतो. कशाला घेऊ. सो मंडळी आता वाजल्यात रात्रीचे 4:45 आणि स्टील हे लोक अजून पत्ती खेळतात. आणि आता मी झोपतोय बिकॉज ऑफ मला ड्रायव्हिंगही करायची आहे, प्लस आपल्याला उद्या फिरायचं आहे थोडंसं. सो त्याच्यामुळे मी आता झोपतो. सकाळी 8:30-9ला उठावंच लागणार, कारण 10 वाजता चेकआउट आहे किल्ल्यावरती. सो चला आता झोपूया, भेटूया आता उद्या. ना मंडळी, गुड मॉर्निंग. पुन्हा तुमचं स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता ही बघा ही सगळं भुकेलं शेलिंगला नाश्त्याच्या शोधान. नाश्ता काही आम्हाला भेटा नाही. आवरा मोठा मार्केट आहे नुसतं. ते मंडळी रेस्टॉरंट सगळं आम्हाला रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट नाही करायचा, नाश्ता ठिकाणी कारण इथं वाटला पण इथं काही चालू नाही झाला अजून. सो असं झालं. आणि मंडळी एकदम गोवा टाईप घर आहे बघा, एकदम कलरफुल सगळं आहे बघा. असं म्हणजे आपल्याकडे कसं असं नॉर्मल असं इकडे सगळं पिवळा लाल हिरवा नीला सगळं असं कलरफुल घर आणि एकदम असा जो रोड पण एकदम लाद्यांचा एकदम भारी वाटतंय. सो आता ऊन लागेल असं खूप दाट शक्यता आहे. काय रे काय आला चला आता काय. आणि मंडळी आपण जो काल बघितला होता तोच हा आहे देवका बीच, पण हा एवढा मोठा आहे मी ॲक्सेप्टेड नव्हतं केलं कारण खूप जास्त मोठा आहे हा बघा. खूप म्हणजे कमीत कमी मला वाटतं 2-2.5 किलोमीटर तर आम्ही गाडी चालवली तरी पण संपत नाही, एवढा मोठा आहे. चला आता बघूया अजून पुढे काय काय बघायला भेटतं ते. आत्ता आपण आलो आहे, मला लोकेशनचं नाव नाही माहिती, बऱ्याचशा लोकांच्या फोटोजमध्ये मी बघितलेलं आहे ही प्लेस आणि गुगलला पण बघितलेलं आहे बघा. अशी कशी कलरफुल घर आहेत गोवा. हा एक नंबर ब्लॉगर. आणि मंडळी अशी सगळी कलरफुल घर आहेत हे बघा पूर्ण असे. खूप सारे फोटोज आहे बघा, हे आमच्या मंडळीचं पण चालवलं आहे बघा. पण थोडाच पुढे आलो आणि असा कैसा इकडचा फेमस चर्च सुद्धा आहे. आणि हे पण मी बघितलं होतं, हा दरवाजा हा जो डोर आहे ना हा गुगलला बघितला होता. आणि इकडे सगळं कलरफुल आहे बघा. सर्वांच्या इकडे फोटोशूटच चालू आहे कारण कलरफुल आहे सर्व त्याच्यामध्ये. मंडळी तुम्हाला जो चर्च दाखवला ना त्याचा हा एंट्री गेट आहे. आता आम्ही आतमध्ये तर नाही जात आहे, पण ही घरं मला लय आवडली मंडळी. म्हणजे एकदम भारी पाहिजे कलरफुल असं. ते बोलतात नाही का जिंदगी में से कलर निकल गया और कलरफुल लाईफ बन गेला, एक तसावाला सीन आहे. पण सुंदर मंडळी हे घर आहे त्याच्यामुळे मला हा घरांचा सीन इकडला आवडला. सो असं सगळं आहे. आणि हा गार्डन पण आहे इकडे, ज्याला गार्डन लवर्स असाल तर तुम्हाला इकडे गार्डन पण आहे. हा बघा हा पण मोठा आहे गार्डन तसा, आतमध्ये पण तिकडे आहे. सो तुम्ही गार्डनही फिरू शकता, तुम्ही इकडे घरांच्या इथे फोटोशूट करू शकता किंवा त्या चर्चमध्ये ज्याला जायचं असेल तर चर्चमध्ये जाऊ शकतो. अजून काय काय असेल ते तुम्हाला मी दाखवतोच इकडे. असा काहीसा दमनचा फिरण्यासारखा ठिकाण आहे. आणि आम्ही इथून आलतो का मंडळी हे दाखवतो ना तुम्हाला, या गेटातूनच आम्ही आलतो. आणि या गेटातून आम्ही झालं का ना भाऊ कुठं हरवलेलं काय. अरे तुमची गाडी गेली माग, आपली गाडी इकडे चल. चला 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 बघू आता नेक्स्ट स्टेशन काहीतरी. पण मंडळी हे बघा लिटरली अशी अवस्था आहे. हा दमनला येत असेल तर मी सजेस्ट करेल गरमीमध्ये बिलकुल येऊ नका, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. एवढा हीट आहे, एवढा गरम आहे ना मंडळी की काय सांगू तुम्हाला. म्हणजे जास्त प्रमाणात आहे लिटरली. धारा भेरे धारा लिटरली बघा. तुम्ही ओळा वगैरे झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट केलं का दमनला तुम्ही गरमीमध्ये येऊ नका. आणि आता आपली मंडळी कुठे कुठे काय माहिती, मी जातो गाडीत बसतो AC चालू करून पुढचं बघू पुढे. आता हा बघा हा किल्ला पण आहे इथे फिरण्यासारखा. हा किल्ला आहे पण आमची जायची हिंमत नाही. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे हे बघा या गुफेतून हा याच्या आतमध्येच मंडळी जेवढं सगळं होतं ना हे कलरफुल हाऊस म्हणा किंवा हा किल्ला किंवा तो चर्च हे सगळं ह्या किल्ल्याच्या आतमध्ये आहे. किल्ल्याचं नाव मी विचारेलच सध्या तुम्हाला मी सांगतो. आणि हे बघा याची एंट्री पण अशी काहीशी आहे, मस्त साईडला फवारे वगैरे चालू असतं ते बघा असे काहीसे. सो असा सगळा किल्ला होता बघा. बाहेरून असं इथं टँक वगैरे ठेवलेला आहे. आणि काल तुम्हाला बोललो मी मोदी साहेब आलते इथं पण. सो त्यांचं पण इकडे सगळे बॅनर होल्डिंग्स आहेत. असा सगळा होता बघा. या साईडला पण सेम आहे, त्या साईडला पण सेम आहे, असा सगळा आहे. सो आता बघूया पुढे कुठे जायचं ठरतंय आणि काय. किल्ल्यात काय नाही गेलो, सर्व काय नाही फिरलो कारण मंडळी जाम गरमी आहे त्याच्यामुळे आम्ही फिरलो नाही. सो मंडळी दमणला आता जास्त काही नव्हतं, तुम्ही जे बघितलं किल्ला ना ऑल दॅट थिंग्स. आणि याच्या व्यतिरिक्त अजून 1-2 बीच आहेत, बस एवढंच आहे जे. आणि काल आपण देवका बीच बघितलं ते. सो याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि ऊन पण खूप होता. सो हे सांगतात त्या बीचला आपण थांबू शकतो, आपल्याला घरीही जायचं आहे. सो मग आम्ही निघलो घरीच, कारण केली मजा जेवढी करायची तेवढी नाही असं नाही. बिहाइंड द कॅमेरा पण खूप सारी मजा असते.
आणि आत्ता आपण थोडासा बाहेर निघलो दमणपासून, आता हायवेला लागलो आणि आता थोडासा नाश्ता करूयात. कारण जेवायला म्हणजे मी कोणाच्या राज्याच्या लोकांना नावं नाही ठेवत, पण प्रत्येकाचं आपापलं कसं म्हणजे महाराष्ट्रीयन फूड आहे तोच आपल्याला आवडतं, त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये जेवायचा विचार आहे. तर आता आपण असा काहीसा रेस्टॉरंट बनवू का धाबा बनवू, आय डोंट नो अबाउट दॅट, पण असं ठिकाणी आपण चालू नाश्ता करायला. आम्ही आधी टेस्ट करून घेतली, आता आपली एक गाडी मागे ती येते, ती आली की मग आपण नाश्ता करू. पण हायवे सोडलेला आहे म्हणजे गुजरात आणि आपला मला वाटतं भिवंडी हायवे का मुंबई गुजरात आहे, आय डोंट नो. आणि आता आपण तो बघा तो समोर हायवे आणि शिरसाडला आपण आता आलेलो आहोत आणि इथून पुढे आपला वज्रेश्वरी वगैरे हा रोड आहे. आणि आता आपण थांबलो इथे उसाचा रस पियायला. सो मंडळी, काल रात्रीचा आपल्याला केक नाही भेटला, दिवसा आपल्याला केक भेटला, पण आपण विचार केला का लेट करू याचा बड्डे. लेट करता करता हायवेला लागलो नाही तर केकच नाही, मग आपण आता डायरेक्ट आले आपल्या शाळेला केक कापायला. लोकांमध्ये दमनला गेलं तर इकडे केक कापायला आले. या इकडे ना, असं नका करू आता. काय माझ्या बड्डेला असं नका करू, मग कसा करू? तिथलाच केक घेऊन चला. चल ना रोहन, या ना इथे या. हे इथे ना तू डोडो मध्ये तिकडे कुठे चाललंय? इथे तिकडे जा माग, चल 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 जा रोहन जा. अरे ये ना लास्ट, रोहन निसा लास्ट घ्या. चला घ्या चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डोडो, हॅपी बर्थडे डोडो. काय आणले बर्थडे गिफ्ट तुम्ही? मोहितचे बर्थडे गिफ्ट बघ काय आणले? महिनाभराचा राशन. काय यो बर्थडे गिफ्ट मंडळी, बर्थडे गिफ्ट बघा काय आलं, महिनाभराचं राशन. मंडळी चला बाय बाय, काळजी घ्या. आता भेटू आपण पुढच्या ट्रिपला. चला करावं, चला बाय बाय, भेटू आता आपण पुढच्या ट्रिपला. मागची फली दाखवून दे मला, मागची फली तर मी ना यो पर्पलवाला. चला बाय बाय. आणि पोचलो आपण घरा. मंडळी, कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल आपला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि तोपर्यंत बाय बाय.